कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. नागपुरातली हल्ला हा सुनियोजित पॅटर्न दिसतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून संशय व्यक्त. गृहमंत्र्यांचं घर आणि आरएसएसचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हिंदू खतरे में कसा? नागपुरातील कट पूर्वनियोजित होता तर गृह खातं झोपा काढत होतं का? उद्धव ठाकरे यांचा थेट निशाणा. आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची पंतप्रधान मोदींकडे मागणी करा. औरंगजेबचं थडगं उखडून विषय संपवून टाका. उद्धव ठाकरे यांच्याकडून भूमिका स्पष्ट. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली. औरंगजेब कुठे, फडणवीस कुठे? माफी मागा. शिंदेंकडून सपकाळांचा खरपूस समाचार. फडणवीसांची नाही तर त्यांच्या कारभाराची औरंगजेबाशी तुलना केली. ही व्यक्तिगत टीका नाही, माफी मागणार नाही. हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यावर ठाम. नागपूर दंगली दरम्यान हल्ल्यामध्ये 40 पोलीस जखमी. पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या पायाला फ्रॅक्चर तर पोलीस निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं वार. दंगा करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करणार. एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं वार. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. फडणवीसांचा इशारा. जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस. नागपुरातील राडा पूर्वनियोजित कट. पोलिसांना मारहाण सहन करणार नाही. पाकिस्तानातील अब्बा आठवेल अशी कारवाई करू. मंत्री नितेश राणे आक्रमक. नागपूर राड्यानंतर 11 ठिकाणी संचारबंदी लागू. कोतवाली, गणेशपेठ, तहसील लकडगंज, पाचपावली, शांतीनगरसह नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगरमध्ये संचारबंदी. नागपुरात सध्या एसआरपीएफच्या 5 तुकड्या तैनात. राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून अधिकाऱ्यांना कायदा सुव्यवस्था राखण्याचे निर्देश. गृहमंत्री फडणवीसांची माहिती. नागपुरातील हिंसाचार औरंगजेबाला मानणाऱ्या लोकांनी घडवला. ज्यांनी हिंसाचारामध्ये सहभाग घेतला अशा समाजकंटकांची संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या लोकांची भरपाई करावी. विश्व हिंदू परिषदेची सरकारकडे मागणी. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक होणार. कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला. नोटीस आल्यानंतर उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि लोटांगण घातलं. पुन्हा येतो म्हणाले, मात्र मी त्यांचा टांगा पलटी केला. एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका. तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते हे आम्हाला कळलंच नाही. शिंदेंच्या गौप्यस्फोटानंतर उद्धव ठाकरे यांचा पलटवार. मोदी पूर्वजन्मे छत्रपती शिवराय होते. ओडिशातील गिरिजा बाबांनी मला सांगितलं. भाजप खासदार प्रदीप पुरोहित लोकसभेमध्ये बरळले. नव्या वादाची शक्यता. शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर शासन व्हावं. प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्यावरून खासदार उदयनराजेंची फडणवीसांकडे मागणी. प्रदीप पुरोहितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अमोल मिटकरी आक्रमक. तर भाजपनं छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचावा. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सत्ताधाऱ्यांचं आंदोलन तर नितेश राणेंच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. विधान परिषदेच्या 5 जागांची निवडणूक बिनविरोध. संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंसह चंद्रकांत रघुवंशी आणि संजय खोडके यांचा अर्ज. 20 तारखेनंतर निवडणूक अधिकारी अधिकृत घोषणा करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.